कर्माप्रमाणे जन्म मिळतो आणि कर्माप्रमाणे प्रत्येकाला शेवटची गती मिळते. आणि जसं कर्म असेल त्याप्रमाणे जीवनामध्ये सुख आणि दुःखाची प्राप्ती होत असते. आपण एवढंच म्हणावं, आली या भोगाशी. आम्ही पाठच केलेले, काही नसते की आली या भोगाशी. इथं आले देवाजीच्या मना, तेथे कोणाची. तिथं कळतंय ना तुम्हाला, हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घेऊन. एवढं ऐश्वर आहे हरिश्चंद्राचं. काय झालं, कर्मापाशाने बद्ध झालेला जीव शुभाशुभ कर्माच्या योगे जीवनातून मुक्त होतो. म्हणून त्याला कर्म करणं अत्यंत महत्वाचं आहे. फक्त एवढं आहे, कर्माचं फळ मागता येत नाही आणि आम्ही मागितल्याशिवाय काही. आमचं नुसतं लेकरू जरी महादेवाच्या पाया पडलं ना, मारुतीच्या पाया पडलं, ते नुसतं पडत नाही, ते म्हणतं देव बाप्पा. आणि आमचं जे करणं आहे ना, ते देवा करता कमीच. दुपारची 3 वाजले तर आई काय म्हणते, पिंट्या नारळ सोल आणि ते नारळ देवा पुढं फोड, आपल्या देवाच्या समोर. तर ते पोरग हुशार, ते म्हणला काय आज शनिवार नाही, आज काही पौर्णिमा नाही, काही आज अमावस्या नाही, आज काहीच नाही, मग आज नारळ का फोडायचं. ती म्हणजे आगाव पंचायती करू नको, फक्त मी सांगायला नव्हतो ना नारळ म्हणून. नाही पण मला आज काही सत्यनारायण नाही या विषयी. तुला काय करायचं, फक्त बायानी नारळ फोडू नये म्हणून तुझ्या पाया पडायले. नारळ पुढे की देवा पुढे, इथं तिथं फोडण्याच्या ऐवजी देवा पुढे. नाही बरं म्हणे मला सांगच, कारण काय. ते म्हणजे काही नाही, आपल्याला करंज्या करायच्या. आलं लक्षात, म्हणजे करंज्या करायच्यात म्हणून देवा पुढं. तुझ्या मनात आलं तर तुकडा ठेवण्याचं सगळं इकडं घेऊन ये. हे आमचं सगळं असं आहे. दूध होतं जावं, दूध लाल बघून तापलेलं असतं. अनुभव येतो का नाही कधी. दूध तापलेलं असावं आणि दूध उतू चाललं, गाळानं सापडून पकड सापडून. आता गॅसचं जळलं कुणीकडे फिरावं ते समजलं. नुसत्या उंदरावून उड्या मारल्या 2-3, गेलो दूध होतो. आपोआपच गॅस बंद झाला आणि ते दूधही मातीत गेलं. मग कपडाला हात लावून बाई म्हणजे जाऊ द्या माय कृष्णार्पण झालं. असं देखील असं दे ना महादेवाला, वाई की आणून तांब्यावर. नाही वाना कृष्ण तू गेला कृष्ण. सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण. ब्रह्मार्पणम ब्रह्मावीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम. एक जण काशीहून आला, काशीहून आल्यानंतर लोकांना सांगायला, मी काशीला गेलतो, मी काशीला गेलतो, काशीला गेलतो. विचारलो काशीला गेलता तर मग काशीला काय सोडलं तुम्ही. सोडावं लागतं ना काही. काय सोडलं म्हणला, काशी फळ. म्हणजे का आपल्याला पहिल्यापासून आवडत नव्हतं. मला बिडी कम नाही सोडली, मला जीवच जाईल. बिडीन तंबाखू सोडली ना तर मग जीवच जाईल. म्हणजे मी नाही ती सोडणार. म्हणजे जे आम्हाला आवडत ना ते आम्ही देवाला कधी सोडत नाही. जे आवडत कृष्णार्पण. म्हणून कर्मण्य कर्मणैव अधिकार असते किंवा